नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, याच्या आजचा आपला एक ग्रॅव्हिटेशनचा थर्ड लेक्चर आहे सायन्स पार्ट 1चा. तर याआधी आपले 2 लेक्चर झालेले आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं ग्रॅव्हिटेशनचं आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण केप्लरचे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ घेतला होता. तर आज आपल्याला घ्यायचा केप्लरचा थर्ड लॉ आणि यानंतर आपण घेणार आहे न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे 2 पार्ट आपले आज कव्हर होतील. तर बघा, आपण आपल्या विषयाकडे जाऊ. तर आजचा जो आपला टॉपिक आहे केप्लर्स थर्ड लॉ, यामध्ये आपल्याला शिकायचं काय तर बघा, तर केप्लर सर्वप्रथम पुन्हा एकदा फ्लॅशबॅक घेऊ आपण लास्ट लेक्चरचं, की केप्लरने प्लॅनेटरी मोशन्स करून 3 लॉ दिले होते, ज्याचे की त्याच्याकडे काही प्रूफ्स नव्हते. त्यांनी फक्त ते ऑब्झर्वेशन करून सांगितले होते. त्यातले आपले 2 लॉ झालेले होते. फर्स्ट लॉमध्ये आपल्याला सांगितलं होतं की जो सन आहे आणि जे प्लॅनेट आहे ते एक इलिप्टिकल शेपवर आहेत आणि सन एका फोकावर लाय करतो, ठीक आहे. आणि सेकंड जो आपला लॉ आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की एका इक्वल टाईममध्ये जो एक प्लॅनेट आहे तो सनपासून एका इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया कवर करतो, ठीक आहे. आणि थर्ड लॉमध्ये काय आपण ते बघणार नाही. तर बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे जर प्लॅनेट आहे एखादा, हा तो शेप होता आपला, इथे सन आहे, हा प्लॅनेट आहे, हा जर समजा याला जे रिव्हॉल्युशनसाठी जो पण वेळ लागतोय तो काय म्हणला आपण टी म्हणला, त्याचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर. पुन्हा एकदा ऐका, हा जो वेळ आहे, वेळ कोणता आहे रिव्हॉल्युशन आणि रोटेशनमध्ये काय फरक आहे बघा. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे तो स्वतः भोवती फिरतोय तर ते होतं आहे रोटेशन, आणि तो दुसऱ्या प्लॅनेट्स भोवती किंवा सन भोवती फिरतोय तर होतं आहे रिव्हॉल्युशन. तर मग हा प्लॅनेट आहे त्याला इथून पुन्हा ह्याच जागेवर येण्यासाठी जो वेळ लागतोय तो आहे आपला टी. कळलं आहे. तर बघा, त्याचा काय घ्यायचा आपल्याला टी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाला, तर मीन डिस्टन्स. बघा पुढं काय, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय घ्यायचं आहे, याचं जे डिस्टन्स, आता बघा मीन डिस्टन्स का बरं घेतलेलं आहे, डायरेक्टली डिस्टन्स का बरं नाही म्हटलेलं आहे आपण, की बघा इथं डिस्टन्स बघा प्लॅनेटचं किती, इथं कमी आहे, मीडियम आहे, इथं खूप जास्त, इथं काय आहे कमी आहे. तर आपल्याला एक ॲव्हरेज डिस्टन्स घ्यायचं आहे, जे की आपल्याला कॅल्क्युलेशन करून काढता येईल ते घ्यायचं आपल्याला. ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजेच काय, मीन डिस्टन्स. त्याचा काय घ्यायचा आहे क्यूब घ्यायचा आहे. तो काय आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जो आपला टाईम आहे तो वाढला, त्याचा जर स्क्वेअर वाढला तर डिस्टन्सचा काय वाढेल, क्यूब वाढेल, ठीक आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे हा वाढला तर हा वाढेल, ठीक आहे. मग त्याच्यावरनंच त्यांनी काय घेतलं आहे बघा, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. जर ते तुम्हाला माहिती आहे का, जर टी स्क्वेअर आपल्याला इथलं जे हा डायरेक्टली प्रपोर्शनलचा जर सिम्बॉल काढायचा असेल तर आपल्याला एखादा कॉन्स्टंट लावावा लागतो. मग त्यांनी काय घेतलं, इथं कॉन्स्टंट घेतला सिम्बॉल. आपल्याला इज इक्वल टू लावण्यासाठी आपल्याला इथं काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो, ठीक आहे. तर जेव्हा त्यांनी तिथं इज इक्वल टू घेऊन एक कॉन्स्टंट लावला आणि समोर घेतला आर क्यूब, मग त्यांनी काय केलं, हा जो आर क्यूब आहे तो इकडे घेतला, टी स्क्वेअर बाय आर क्यूब इज इक्वल टू के. अशाने काय काढली त्यांनी, कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली. कशाची व्हॅल्यू काढली, कॉन्स्टंटची. आता बघा, आपल्याला आपल्या चॅप्टरमध्ये पुढेच आपल्याला एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीची खूप गरज आहे, कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूची. तर यावर चांगलं लक्ष द्या आणि पुन्हा समजलं नसेल तर पुन्हा एकदा स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये बघा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या पार्टकडे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं केप्लरचं थर्ड लॉ काय. आता ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे जो न्यूटनने युनिव्हर्सल लॉ दिलेला आहे. आता हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक झालेला आहे आपल्या जे सेमेस्टर टेस्ट असू द्या किंवा सराव एक्झाम असू द्या किंवा बोर्ड एक्झाम असू द्या, याच्यावर खूप क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक समजला जातो. तर बघा, याच्यामध्ये सांगितलेलं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनेट फोर्स. आता आपल्याला स्टार्टिंगला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा शिकलो होतो आपण, तेव्हा पण ही लाईन आपल्याला समजलीच होती की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत, तो काय करतो, एक ऑब्जेक्ट आहे तो दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. कसा, तर एक डिफायनाइट फोर्स असतो त्यासाठी. तर बघा, दिस फोर्स इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द 2 ऑब्जेक्ट. म्हणजे काय, या फोर्समध्ये आता बघा डायरेक्टली प्रपोर्शनल, परत लास्ट टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं ॲज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल, तुम्हाला कंटिन्यू येत जाईल. बघा, दिस फोर्स इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द 2 ऑब्जेक्ट. बघा इथे दिलेला आहे फोर्स काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार कोणाचा, त्या 2 जे ऑब्जेक्ट आहे त्यांच्या मासेसचा गुणाकार. आता M1 काय, एका ऑब्जेक्टचा मास, आणि M2 काय, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे. तर बघा, त्यांचा जो गुणाकार आहे त्याला कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणून कसं आहे वरती, आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाला, बघा, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोघांमधला जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सचं जे अंतर आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, तो कसा आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. आता इनव्हर्सली प्रपोर्शनलला आपण असं लिहितो, बरोबर आहे. म्हणून काय केलेलं आहे की वरती लिहिलेलं आहे M1 M2 जो की डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, आणि इनव्हर्सलीला काय केलेलं आहे, खाली लिहिलेलं आहे,
ठीक आहे. तर बघा आता याला जर तुम्हाला करायचं आहे आपल्या नॉर्मल फॉर्ममध्ये जर कॉन्स्टंट लावायचं आहे, कारण की जर तिथं डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याला आपल्याला इज इक्वल टू करावं लागेल. तर बघा एफ इज इक्वल टू मीन्स फोर्स इज इक्वल टू जी, जो की ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. हा झाला तुमचा फॉर्म्युला फोर्स काढण्याचा, कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काउंट करण्याचा हा काय झाला तुमचा फॉर्म्युला झालेला आहे. तर बघा जी, आता जीची व्हॅल्यू काय इथे लिहून दिलेली मी, ही जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर प्लस kg स्क्वेअर. ठीक आहे. तर हे काय आहे आपली जीची व्हॅल्यू झालेली. तर बघा नेक्स्ट पॉईंट का आपला, इफ एम इज एम ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट इज अ डबल. जर आपण ऑब्जेक्टचा मास डबल केला, तर बघा जर तुम्ही मास डबल केलेला आहे जो की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे जर मास वाढला आहे तर जो आपला फोर्स काय आहे तो पण डबल होईल. म्हणजे इथं जर आपला फोर्स लागतोय 10 आणि जर मास आपला इथं 5 आहे आणि मास जर आपला झाला की 10, तर आपला फोर्स पण काय होईल 20 होईल. काय होईल 20 होईल. म्हणजे जर मास वाढतोय दोघांपैकी कोणताही एक मास वाढू द्या, कोणताही एक मास वाढला तर फोर्स पण काय होतोय डबल होतोय. एक्झाम्पलसाठी बघा, आता एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला एक समजण्यासाठी एक्झाम्पल बघा. ठीक आहे. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता बघा इथं एम आपण घेऊ 5 घेऊ आणि दुसरीकडे घेऊ 2. ठीक आहे. आणि खाली आपण किती घेऊ, डिस्टन्स घेऊ आपण 2. ठीक आहे. तर आता डिस्टन्सचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे, बरोबर आहे. आता इथं आपण 2 नका, आपण इथं काहीतरी दुसरा घेऊ, आपण घेऊ इथं हां ठीक आहे 6 घेऊया आपण. m1 काय आपला 6 आणि m2 काय आपला 2. तर काय होतोय आपला हा 12 होतोय आणि याचा स्क्वेअर किती होईल 4. आपला फोर्स किती होतोय 3 होतोय. किती होतोय 3 होतोय. पण जर आपण मास डबल केला तर आपला फोर्स कसा डबल होतोय बघा. आपल्याला काय करायचं, आता दोघींपैकी हा घेऊन बघू आधी डबल. याला आपण 12 केला इंटू 2 केला, खाली घेतला 4 जो की 2चा स्क्वेअर होता. आता इथे किती 12 इंटू 2 किती होता 24 डिवाइड बाय 4. आता याचं उत्तर काय होतं 4 6 24 म्हणजे 6 आहे. आपला जो फोर्स येणार होता तो पण काय झाला डबल झाला. ॲज इट इज आपण ह्या साईडला आता डबल घेऊन बघू. तर बघा किती तिथं 6 इंटू 4 करूयात आणि खाली काय येईल आपला परत 2चा स्क्वेअर इज इट काय येईल आपला 4 येईल. 4 आणि 4 कट झाला परत करायला 6. मीन्स या लाईनचा अर्थ काय की जर आपला मास डबल होतोय कोणताही एक, तर आपला जो फोर्स आहे तो पण काय होतोय डबल होतोय, कारण तो एकमेकाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. त्यानंतरचा खालचा पॉईंट आपला की डिस्टन्स डबल फोर्स विल डिक्रीज बाय फॅक्टर 4. जर आपण डिस्टन्स डबल केला तर फोर्स काय होईल घटणारच आहे. कितीने फॅक्टर 4 म्हणजे 4 पट काय होईल आपला फोर्स कमी होईल. का तर फोर्स काय त्याला इनडायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसं आहे इनडायरेक्टली. त्याचं एक्झाम्पल करून बघूया आपण. बघा आता जर आपण इथं डबल केलं आहे तर आपलं ते पॉईंटमध्ये आन्सर येईल. तर आपण काय करू याला जास्तच घेऊ 12 इंटू 2 घेऊया आपण इथं ऑलरेडी फोर्स. पहिले फोर्स काढून बघा इथं 2चा स्क्वेअर ठेवा. बघा किती 12 24. ठीक आहे. आणि इथं किती 4. उत्तर आलं आपलं 6. काय आलं आपलं उत्तर 6. तर बघा ॲज इट इज आपल्याला काय करायचं आता जो खालचा आहे आपला डिस्टन्स आहे तो डबल करायचा आहे. ठीक आहे. तर आपला हा किती आलेला आहे 24. त्याला काहीच नाही आणि याचं काय करायचं आपल्याला 4चा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. हा आपला 4 येईल. 4चा स्क्वेअर काय 16 24 आहे. हा लगभग आपला आन्सर येतं किती 1.5 समथिंग आन्सर येईल. किती येईल 1.5. म्हणजे बघा आधी 6 होता आता किती झाला 1.5 म्हणजे 4 पटीने काय झालेला आहे तो फोर्स कमी झालेला आहे. काय झालेला आहे कमी झालेला आहे. मग ह्या लाईनचा अर्थ तोच होतोय की जर आपला डिस्टन्स वाढतोय डिस्टन्स डबल होतोय तर आपला फोर्स 4 पटीने कमी होतोय. नाही जर आपले मास वाढत आहेत तर आपला फोर्स काय होतोय 2 पटीने. जर तो फोर्स डबल झाला तर काय मास डबल झाला तर आपला फोर्स पण काय होतोय डबल होतोय. ठीक आहे. तर बघा अजून आता याच्यामध्ये सांगितलं आहे की जे डिस्टन्स आहे जर आपला ऑब्जेक्ट स्पेरिकल असतील किंवा सर्कल असतील असे गोल असतील तर त्यांचे जे सेंटर्स आहेत ते सेंटर टू सेंटर आपण काय करू शकतो ते डिस्टन्स आपण त्यांचं मानलं जाऊ शकतं. हेही चालणार नाही आणि आपण असंही नाही करू शकत किंवा याला असंही नाही करू शकत. ते दोघांचे सेंटर जे आहेत त्या सेंटरपासूनच आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसेल तर आपल्याला काय करावं लागेल ते दोघांचे जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत ते दोघांचे सेंटर ऑफ मास म्हणजे जिथं आपला पूर्ण फोर्स जो पूर्ण बॉडीचा जो मास अट्रॅक्टेड असतो तो सेंटर ऑफ मास असतो त्याला ते दोघींचे जे सेंटर ऑफ मास आहे ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा ठीक आहे. आणि जो आपली जीची व्हॅल्यू मेनली त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं की हेनरी कॅव्हेंडिश नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी फर्स्टली आपला जी डिस्कवर्ड केलेला आहे. तर बघा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपला जर एक्झामचा विचार केला तर या टॉपिकवर तुम्ही चांगला अभ्यास करा. जर समजला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. थँक्यू.